राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अनेक मुद्दे राज्यामध्ये गाजतात आणि त्यामुळे मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजप महाविकास आघाडी सरकारची चांगलीच कोंडी करतोय। याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज विरोधकांचं शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी गेलं होतं आणि यावेळी विरोधकांच्या या शिष्टमंडळानं महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तब्बल 100 तक्रारी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर खरं तर 4 दशकांपूर्वी शरद पवारांचं महाराष्ट्रातील सरकार कसं पडलं होतं त्याची आठवण करून दिली जाते आणि त्याच्या चर्चा रंगतात। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता 4 दशकांपूर्वी आणि त्यावेळी विरोधक राज्यपालांकडे गेले होते आणि त्यानंतर शरद पवारांचं पुलोत सरकार बरखास्त झालं होतं। त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, शरद पवारांचं सरकार बरखास्त होण्याची नेमकी कारणं काय होती आणि त्या काळच्या त्या सरकार बरखास्त होण्याचा संदर्भ हा आता महाविकास आघाडी सरकारच्या बरखास्त होण्याशी किंवा शाश्वतीशी का लावला जातोय हेच आज आपण जाणून घेणार आहोत। संदर्भ काय आहे पाहूया। मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा। तर 4 दशकांपूर्वी शरद पवारांचं पुलोत सरकार ज्या पद्धतीनं बरखास्त झालं होतं, कोसळलं होतं, त्याचप्रमाणे आता ठाकरे सरकारची गत होणार का आणि महाराष्ट्रामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार का अशा चर्चा सध्या सुरू झाल्यात आणि या चर्चांना कारणीभूत काय आहे तर ठाकरे सरकार समोर येणाऱ्या असंख्य अडचणी। खरं तर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय ठाकरे सरकारला। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जर पाहिलं तर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी, या गाडीचे मूळ मालक मनसुख हिरेन यांचा धक्कादायक पद्धतीनं झालेला मृत्यू, या संपूर्ण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बाजू घेतली त्या सचिन वाझेंना झालेली अटक आणि त्यापुढे झालेली संपूर्ण कारवाई, त्यापुढे सचिन वाझेंच्या अटकेनंतर मुंबई पोलीस आयुक्तांची झालेली बदलीनंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करत मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र, ठाकरे सरकारची आणि गृह विभागाची झालेली मानहानी आणि त्यापुढे घडणाऱ्या अनेक घटना। ATSनं जी पत्रकार परिषद घेतली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करण्यात आलंय की मनसुख हिरेन प्रकरणामध्ये सचिन वाझेंचा सहभाग आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझेंची पाठराखण केली होती। या संपूर्ण प्रकरणी ठाकरे सरकार कोंडीत सापडले। एकीकडे गृह विभाग अडचणीत आहे, अनिल देशमुख अडचणीत आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत आहेत आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया येत नाहीये आणि मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीनं मौन बाळगलेलं असताना दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झालेत। अनेक पुराव्यांसह आणि अनेक मुद्द्यांसह देवेंद्र फडणवीस वारंवार पत्रकार परिषद घेत आहेत आणि महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत। नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यामध्ये बदल्यांचं रॅकेट सुरू आहे असा सुद्धा जो आरोप आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। तर त्यानंतर आता राज्यपालांची भेट घेऊन विरोधकांच्या शिष्टमंडळानं थेट 100 तक्रारी ज्या आहेत त्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये दाखल केल्या। दुसरीकडे हे जे प्रकरण आहे संपूर्ण ते केंद्रीय गृह विभागाकडे सुद्धा गेलेलं आहे आणि त्यामुळे आता महाराष्ट्रातील हा जो संपूर्ण प्रकार चालू आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे थेट पडसाद जे आहेत ते देशभरामध्ये उमटत आहेत। संसदेमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटलेले आहेत आणि अनेक भाजपचे आणि भाजप पुरस्कृत खासदार हे यावरून आक्रमक झालेत आणि त्यामुळे संसदेमध्ये सुद्धा जे महाराष्ट्र सरकारच्या विरोधातलं एक वातावरण आहे ते पेटलेलं पाहायला मिळालंय। त्यामुळे राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये याचे पडसाद उमटत आहेत। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आणि त्यांचा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न तर आहेच, मात्र सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा आता परमबीर सिंग यांच्या याचिकेवर त्यांना उच्च न्यायालयामध्ये जाण्यास सांगितलंय। या संपूर्ण पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारवर एकापाठोपाठ एक ज्या अडचणी येत आहेत, जी संकटं येत आहेत त्या सगळ्याच्या खरं तर पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकारच्या शाश्वतीबाबत, ठाकरे सरकार किती टिकणार याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि आता ठाकरे सरकारची गत शरद पवारांच्या 4 दशकांपूर्वी झालेल्या सरकारसारखी तर होणार नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय। एकीकडे महाविकास आघाडी सरकारवर येऊ घातलेली ही सगळी संकट आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचं मौन हे सुद्धा आता विरोधकांना चांगलंच बोचू लागलंय। मुख्यमंत्री का बोलत नाहीत, मुख्यमंत्री या संपूर्ण प्रकरणावर भाष्य का करत नाहीत असा सवाल उपस्थित करतानाच आता राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातला अहवाल मागवून घ्यावा। राज्यपालांना ते अधिकार आहेत असं सुद्धा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलंय आणि हे जे संपूर्ण प्रकरण सध्या राज्यामध्ये सुरू आहे तसंच 4 दशकांपूर्वी शरद पवारांचं सरकार कोसळण्यापूर्वी घडलं होतं। नेमकं काय घडलं होतं आणि शरद पवारांचं पुलोत सरकार का कोसळलं होतं पाहूया।
तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांच्या शिष्टमंडळानं आज राज्यपालांकडे जाऊन ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात 100 तक्रारी केल्या आहेत, त्याचप्रमाणे 4 दशकांपूर्वी राज्यातील विरोधी पक्षानं तत्कालीन राज्यपाल सदिक यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यामध्ये निर्माण झाला या पार्श्वभूमीवर तक्रार केली होती आणि त्यावेळी शरद पवार यांचं सरकार होतं. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्यानं राज्य सरकार बरखास्त करावं अशी मागणी शरद पवारांचं सरकार असताना तत्कालीन विरोधकांनी केली होती. काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीनंतर राज्यपालांनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडून कायदा आणि सुव्यवस्थेवर अहवाल मागवला होता आणि त्यानंतर 17 फेब्रुवारी 1980 मध्ये राज्यपालांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. आता एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधूया की त्यावेळी राज्यपालांनी त्यावेळी झालेल्या गंभीर स्थितीच्या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे शरद पवारांकडून अहवाल मागवला होता, त्याचप्रमाणे आत्ता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबतचा अहवाल मागवावा अशी मागणी जी आहे ती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि म्हणून या दोन्ही गोष्टींचा खरं तर संदर्भ लावला जातोय. दरम्यान शरद पवार यांचं जे सरकार पडलं होतं आणि राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली होती, ती महाराष्ट्रामधली पहिली राष्ट्रपती राजवट ठरली, हे विशेष. 4 दशकांपूर्वी शरद पवारांचं हे सरकार बरखास्त तर झालं, मात्र ते सरकार बरखास्त होण्यापूर्वीचा घटनाक्रम जो आहे तोही पाहणं महत्त्वाचं आहे. त्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं पाहूया. शरद पवारांचं पुलोद सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेत येण्यापूर्वी वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये शरद पवार हे उद्योगमंत्री होते. जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आणि जनता दलाचे नेते उत्तमराव पाटील यांनी वसंतदादांचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न त्यावेळी सुरू केला होता आणि लवकरच त्यांना ही संधी मिळाली. 1978 मध्ये चंद्रशेखर यांच्या जवळचे आणि वसंतदादांच्या मंत्रिमंडळात असलेल्या शरद पवारांनी काँग्रेसच्या 69 पैकी 40 आमदारांना फोडलं आणि स्वतः गट स्थापन केला. पवारांना जनता पार्टी, पीजेंट वर्कर्स पार्टी, CPM आणि रिपब्लिकन पक्षाचा त्यावेळी पाठिंबा मिळाला आणि त्यामुळे अवघ्या 4च महिन्यांमध्ये वसंतदादा पाटलांचं सरकार कोसळलं आणि पवारांनी महाराष्ट्रामध्ये पुलोद नावाने आघाडी सरकार जे आहे ते तयार केलं आणि वयाच्या 38व्या वर्षीच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार विराजमान झाले. मात्र त्यानंतर पवारांच्या सरकारच्या विरोधात विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय म्हणून राज्यपालांकडे तक्रार केली आणि राज्यपालांनी शरद पवारांकडे अहवाल मागवला आणि पुलोद सरकार शरद पवारांचं बरखास्त झालं. आणि तशीच सारखी स्थिती आता महाविकास आघाडी सरकारच्या निमित्तानं या काळामध्ये निर्माण झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. आणि आता तर महाविकास आघाडीचं सरकार इतकं कोंडीत सापडलंय की अनेक नेत्यांकडून आणि अनेक पक्षांकडून ही मागणी होते. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांकडे राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासह RPIचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा राज्यपालांकडे राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. राज्यपालांकडेच नव्हे तर अगदी केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत अमित शहा यांच्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. भाजपचे नेते नारायण राणे, रामदास आठवले, त्याचप्रमाणे खासदार नवनीत राणा कौर यांनी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू व्हावी यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलंय आणि इतकंच नव्हे तर नवनीत राणा कौर यांनी लोकसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू व्हावी अशी मागणी केली आहे. आपण पाहिलंय की खरं तर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार 11 दिवसांमध्ये पडेल, 6 महिन्यांमध्ये पडेल असे अनेक तर्क लावण्यात आले, अनेक तारखा देण्यात आला. त्यानंतर राष्ट्रपती राजवटीची मागणी सुद्धा अनेकदा या सरकार साठी झालेली आहे. विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक अनेक मुद्द्यांवरून गेल्या 1.5 वर्षामध्ये पाहायला मिळालेत आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आत्ता मात्र महाविकास आघाडी सरकारसाठी अनेक गोष्टींवरून, अनेक प्रकरणांवरून अत्यंत अडचणीची अशी स्थिती निर्माण झालेली आहे. शरद पवारांचं सरकार कोसळले ते कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यामुळे विरोधकांनी राज्यपालांकडे तक्रार केली म्हणून. मात्र महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याची अनेक कारणं आहेत आणि त्याच दृष्टीनं विरोधी पक्ष राज्यपालांकडे गेलेला आहे आणि म्हणूनच राज्यपाल कोश्यारी हे नेमका काय निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवला जाणार का आणि शरद पवारांच्या सरकारची गत झाली तशीच ठाकरे सरकारची होणार का? एकदा पोळलेले शरद पवार आता ही स्थिती पुन्हा महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ देणार का? येत्या काळामध्ये राज्यामध्ये नेमकं काय घडतं, काय स्थिती निर्माण होते आणि ठाकरे सरकार या सगळ्या स्थितीला कशा पद्धतीनं सामोरं जातं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. येत्या काळामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.
आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.